अरे वा वा, ये ये ये. फ्लाईट अगदी वेळेवर आलेलं दिसतंय. हा हो. पुन्हा एकदा अभिनंदन. मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं की तुला. हो डॅडी, तुमची स्ट्रॅटेजी वापरली आहे. या दोघी दिसत नाहीयेत कुठे? अरे ती हाफ मॅरेथॉन आहे ना, दोघी जणी तिकडेच गेल्यात पहाटेपासून. आता दुपारपर्यंत आपलंच राज्य. अरे हो, विसरलोच. बरं, आधी फ्रेश होतोस की आधी चहा घेतोयस? नको नको, मी एअरपोर्टवरून कॉफी घेऊनच आलो आता. बर. अंबर भेटला होता इमिग्रेशनला. बर. नाईट शिफ्टला आहे. अरे तो त्याच्या वडिलांसाठी चांगल्या सोयी असलेला वृद्धाश्रम शोधत होता बघ. तो मिळाला का त्याला? मी नाही विचारलं त्याला. एकतर तो रात्रभर ड्युटी करून थकला होता डॅडी. मान्य आहे रे, पण मला सांग, योग्य पर्याय नसेल तर काय करायचं रे अशा वृद्ध माणसांचं? म्हणजे? अरे म्हणजे घर आहे, पण कुटुंबातील इतर सदस्य व्यस्त आहेत, ते नाही लक्ष देऊ शकत. केअरटेकर ठेवला असेल हो त्याने. अरे पण आजूबाजूला अशी काही माणसं आहेत ज्यांना वाटतं की आपण घरात कुणालाही नकोसे आहोत. या लोकांच्या जीवावर जगणारी आपण बाणगुळं आहोत. काय सांगताय? अरे खरंच, कोणी व्यक्ती जर अशी एकटी बसलेली असेल ना, तर मी स्वतःहून जातो आणि बोलतो त्या व्यक्तीशी. एका विचित्र कोंडीत सापडलेत रे काही जण. विचित्र कोंडी म्हणजे? कुणी आपुलकीनं बोलणारं, मायेने स्पर्श करणारं नाही. कुणाला वेळेवर अन्न मिळत नाही, तर कुणाला औषध पाणी. किती दुर्दैवी आहेत रे ती लोक. तुम्ही नका हो इतका विचार करू. का नको? तू आणि अद्वैत दोघं मिळून बिझनेस व्यवस्थित सांभाळत आहात. मलाही काहीतरी केलंच पाहिजे रे. मग नक्की काय करायचंय तुम्हाला? अरे मी एक प्लॅन केला आहे. म्हणजे अशा लोकांना फक्त अन्न, वस्त्र, निवारा इतकंच नाही, तर कुटुंबासारखं प्रेम मिळालं पाहिजे रे. ग्रेट कन्सेप्ट. तुम्ही फक्त सांगा, मी काय करू शकतो ते. अरे थोडा सर्वे पण करावा लागेल, आणि मग त्यानंतर NGOच्या माध्यमातून मदत कार्य सुरू करायचं. त्यासाठी एक टीम बनवावी लागेल, आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल रे. डॅडी काय होत आहे? काही विशेष काही नाही रे. थंडी आहे ना, जरा त्रास होतो. तो संजय आला ना परदेशातून की मग मी जाईन चेकअपला. कमाल आहे तुमची. संजू काका सोडून दुसऱ्या डॉक्टरकडे का नाही जात तुम्ही? ते काही नाही, उद्या सकाळचीच अपॉइंटमेंट घेऊन टाकूया आपण. ओके? मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आले ना की मग मिशन NGO सुरू. मी चहा बनवतो. सब बड़ा साहब आ गया है, गाड़ी देखा है उनका. हाँ ठीक है. गुड मॉर्निंग काका, कसे आहात? गुड मॉर्निंग शौनक सर. मी बरा आहे. तुम्ही सर म्हटलं की मला डॅडींची आठवण येते. वाटतं इथेच असतील आजूबाजूला. हो,
वर्ष झालं मलाही तसंच वाटतं. कधी आलात हैदराबादवरून? कालच आलो तिथल्या ऑफिसचं बस्तान बसवून. पण आता हे ऑफिस जरा लहान वाटायला लागलं ना. हो, 25 वर्षापूर्वीचं आहे ना. हो. ते हैदराबादचं ऑफिस खूप मोठं असेल ना आणि अत्याधुनिक. ठरलं तर मग सृष्टी सोलर पॅनलचं हे सर्वात पहिलं ऑफिस एकदम चकाचक करून घेऊ. विनीता मॅडम नाही आल्यात अजून? नाही आले. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. आत येऊ का? या. सॉरी सर, आज थोडा लेट झालं यायला. फारच दमलेला वाटतंय तुम्ही. बसा प्लीज. हो बसा बसा. चहा कॉफी काही मागवू का? नाही नको. प्लीज बसा. माझी एक रिक्वेस्ट आहे सर तुम्हाला. बोला ना. तुम्ही मला आजच टर्मिनेशन लेटर देऊन टाका. काय? टर्मिनेशन लेटर? पण असं काय झालंय? रोज रोज ऑफिसला लेट येण्याची कारणं सांगून मी आता कंटाळली आहे. माझ्या घरातल्या त्या 2 बांडगुळांना पोचण्याची माझी ताकद आता संपत चालली आहे. पांडगुळं म्हणजे? मी इतके दिवस कसं तरी सहन केलं सर, पण आज अगदी कहरच झाला. रिलॅक्स मॅडम. पाणी घ्या. कोविड नंतर माझ्या नवऱ्याची नोकरी गेली. त्याने पुन्हा नोकरी केलीच नाही. आणि ती कार्टी शिक्षण सोडून आता सिनेमात काम करायचं म्हणतेय. 2 लाख रुपये हवेत तिला आज. कुठून आणून देणार मी एवढे पैसे तिला? 2 लाख? ते कशासाठी? काय माहिती, पोर्टफोलिओ करायचं म्हणतेय स्वतःचा. एका मोठ्या स्टुडिओत जाऊन स्वतःचं फोटो सेशन करायचंय तिला. गेले कित्येक दिवस माझा छळ मांडलाय त्या दोघांनी घरात. आज तर मी धमकीच देऊन आली आहे त्या दोघांनाही. म्हटलं आता मी घर सोडून कुठेतरी निघूनच जाते. कम ऑन मॅडम, रिलॅक्स. बरं, वयाची अट घालायची का रे? NGOचा अध्यक्ष म्हणजे अनुभवी तर हवाच. त्यातून हा NGO म्हणजे वयोवृद्ध माणसांसाठी. 40 ते 60 पर्यंत चालेल ना? हां, हरकत नाही. किमान 5 वर्ष तरी कार्यरत असायला हवं. ठीक आहे. डॅडी म्हणायचे, माणूस जेव्हा खऱ्या अनुभवाने परिपक्व होतो तेव्हाच त्याला निवृत्त व्हावं लागतं. हे दुर्दैव आहे. हो ना. सरांनी आग्रह केला म्हणून तर माइंडकर काका इथला कारभार सांभाळतायत ना. अगदी समर्थपणे. ते आणि विनीता मॅडम म्हणजे डॅडींची अगदी विश्वासाची माणसं. विनीता मॅडमची हुशारी पाहून डॅडींनी त्यांना MCOM करायला प्रोत्साहन दिलं. ग्रेट. आपण दोघेही नसलो तरी त्या इथला कारभार समर्थपणे बघतातच आहेत ना. अशीच माणसं कंपनीचे ॲसेट्स असतात. जसं तू मला सापडलास लंडनला. आपण एकमेकांना सापडलो आणि आपल्याला भावी साथीदार. हो, आई अजूनही म्हणते, तिकडे MBA करायला गेला होता की जोडीदार शोधायला. आता बस कर विनीता, कामात लक्ष दे. तोच प्रयत्न करते ना. मला कळतच नाही काय चुकले माझं, म्हणून आज माझ्यावर ही अशी वेळ आली. कदाचित ना तू वल्लरीचे फार लाड केले असतील, पण आता मात्र तुला एकदम कणखर भूमिका घ्यावी लागेल. तेच सांगितलं मी आज तिला निक्षून. तुझ्या शिक्षणासाठी पाहिजे ते करीन मी. अगदी कर्ज काढून तुला परदेशातही पाठवीन, पण हा वेडा हट्ट मात्र सोडून दे.
म्हणावं आधी पदवीधर हो, स्वतःचे पैसे कमव आणि मग काय तो पोर्टफोलिओ वगैरे कर. बरोबर. मॅडम, हां सर. ही जाहिरात द्यायची आहे मराठी पेपरमध्ये, ओके पण त्याआधी हे सगळे डिटेल चेक करून घ्या ओके. आणि शक्यतो आजच द्या. हां ठीक आहे सर, चेक करते आणि करते आजच. ठीक आहे, तर मी निघतो. आज छोकरीचं नाटक आहे तिच्या ॲन्युअल डेच्या फंक्शनमध्ये. अच्छा. नाही गेलो तर रागवेल माझ्यावर. हो, मग तर केलंच पाहिजे. चला, ऑल दी बेस्ट. मुलांची ही निरागसता फार काळ टिकत नाही, पण आपण त्यांच्या अवास्तव अपेक्षांना बळी पडता कामा नये. विनीताला सांगायला हवं, तू उगाच काळजी करू नकोस. आणि अजूनही वेळ गेलेला नाही. मला वल्लरीला समजावायला हवं. आजवर बऱ्याच तरुणांचे इंटरव्ह्यू घेतले रे, पण पहिल्यांदाच सिनियर माणसांचे इंटरव्ह्यू घेताना टेन्शन आलंय. ते तर आहेच रे, पण NGO फॉर एल्डर्सच्या अध्यक्षपदाची निवड करताना आपले कन्सेप्ट क्लिअर आहेत. बघ ना, शॉर्टलिस्ट केलेल्या या तिघांचेही प्रोफाईल वेगवेगळे आहेत, त्यामुळे तुलना करणं कठीण होऊ शकतं. हो, एक वेळ अनुभवात 19-20 चालेल, पण एकंदरीत माणूस म्हणून कसा आहे ते महत्त्वाचं आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. चल मग इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. ओके. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बसा. अरे वा, महाराज. हे शौनक फाटक आणि मी. तुम्ही अद्वैत देसाई, पार्टनर ना? मी सगळी माहिती काढली आहे तुमच्या बिझनेसची. उगीच नाही, मी अशोक कवडी. अच्छा, इतका अभ्यास केला आहे म्हणजे आमच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे देखील तुम्हाला माहीत असेल. अर्थातच हो, बऱ्याच संस्थांच्या अध्यक्षपदावर होतो मी. उगाच नाही. अध्यक्षपदावर होतो म्हणजे? अहो, राजकारण. एकदा का संस्थेच्या सदस्यांनी राजकारण सुरू केलं की मी ती संस्था सोडून दिलीच म्हणून समजा. पण तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये तसं काही स्पष्ट लिहिलेलं दिसत नाही आहे. तेच ना, आम्हाला वाटलं की तुम्ही अजूनही कार्यरत आहात. या 3 NGO मधून तुम्ही स्वतः बाहेर पडलात की? अहो, थेट राजीनामाच. अहो, असा फेकला राजीनामा त्या विश्वस्तांच्या तोंडावर. उगाच नाही. अहो, या कवडीच्या निष्ठेवर तुम्ही शंका घेता. पण असं काय घडलं होतं? अहो, संस्थेचं राजकारण. पण मला खात्री आहे तुमच्या संस्थेमध्ये अशी लोक नसतील. अहो, माझा जनसंपर्क फार दांडगा आहे. आलं का लक्षात? अहो, मी बऱ्याच गोष्टी मॅनेज करू शकतो. मॅनेज? हो का? बरं, ठीक आहे. तुम्ही बाहेर बसा, चहा कॉफी घ्या. हो, मी चहा पाणी घेतच नाही. हो, आज माझा उपवास आहे. उगाच नाही. इथे लस्सी मिळेल का चांगली? माहीमकरांना सांगा, ते मागवतील. हो. बरं, येऊ? बरं मोटाटकर, तुमच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नमस्कार. साहेब, एकच सांगतो, मी तळागाळातला कार्यकर्ता म्हणून काम करत करत आज इथपर्यंत आलो आहे. बरीच वर्ष कामगार चळवळीतील सहभाग हा तुमचा प्लस पॉइंट आहे. कामगार म्हणजे पिळवणूक, कामगार म्हणजे शोषण आणि त्यांच्या समस्या. पण आमचं NGO वयोवृद्ध व्यक्तींसाठी काम करणार. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे अध्यक्षपद सांभाळू शकता? अध्यक्ष म्हणजे काय? सर्व टीम मेंबरना एकत्र आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं, हेच ना?
साहेब, मी मुळात पेशन्सवाला माणूस आहे आणि बोला ना. साहेब काय आहे ना, आपल्या आजूबाजूला अशी माणसं बाळगायची जे आपल्या मनात काय आहे ते न सांगता त्यांना कळलं पाहिजे. म्हणजे कसं बात खतम. खाता म्हणजे? बघा कसं आहे ना, हा पैसा कोण लावतोय आणि कोणापर्यंत पोचवायचा आहे, हा फंडा जर क्लिअर झाला ना, डोळे मिटून या मुटाटकरवर भरोसा ठेवायचा. अच्छा अच्छा अच्छा, आलं लक्षात. बरं, धन्यवाद. आपण टी ब्रेक घेऊया. ठीक आहे. तुमच्यासाठी बाहेर चहा पाण्याची सोय केली आहे रिसेप्शनमध्ये. तोपर्यंत तुम्ही रिसेप्शन रूममध्ये वाट बघा. बरं, भेटूया पुन्हा मग. या. हॅलो, मी संदेश सांगळे. माजी पोलीस उपनिरीक्षक, 3 वर्षापूर्वी निवृत्ती. गुड. मग निवृत्तीनंतर काही काम? फक्त आराम. 35 वर्ष ड्युटी केली, आता थोडा आराम नको का करायला? अगदी बरोबर. पण मग आता कसं काय? खरं सांगू का, पोलीस खात्यात नोकरी केलेल्या माणसाला इतका आराम पण नकोसा वाटतो. सध्या तुम्ही तुमच्या तालुक्यातील 2 संस्थांचे विश्वस्त आहात, म्हणजे तुम्हाला या अशा कामांची माहिती आहे. हो, पण मला आधीच एक गोष्ट विचारायची होती. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवा कशाला, बरोबर ना? बरोबर, विचारा ना. खरं सांगू का, या पोलीस खात्यात नोकरीत असताना चोऱ्या, मारामाऱ्या, खून, अगदी मोर्चे, दरोडे, आंदोलनं या सगळ्यामध्ये निवांतपणे जगताच आलं नाही. पण तुम्ही गावाला गेलात ना? गावी तिथे सुद्धा आजूबाजूच्या माणसांचे भांडणदंडे घेऊन कोणी कोणी यायचंच, तेही विनामोबदलाच. आणि पुन्हा नातेसंबंध बिघडायला लागले ते वेगळेच. अहो, शेवटी तर घरची मंडळी वैतागली. आय सी. मग काय, तुमची जाहिरात वाचली आणि आलो तडक मुंबईत. इथे तंटे कमी असतील आणि मानधनही चांगलं मिळेल याची खात्री आहे, बरोबर ना? पण आता जबाबदारी मोठी आहे ना. सुरुवातीला किमान 5 वृद्धाश्रम महाराष्ट्रात ओपन करायचे आहेत. हो, उघडू की. हाताखाली टीम असेलच ना? तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन सगळी पाहणी करून यावी लागेल. येऊ की. आर्थिक पाया भक्कम असेल ना, तर काम कसं करून घ्यायचं हे माझ्यावर सोडा. पण अध्यक्ष म्हटलं तर स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही. विश्वस्त असणार टीम आणि कार्यकारी समिती पण असणार. तुम्ही या समाजकारणाच्या क्षेत्रात नवीन दिसताय. अहो, असतील सीते तर जमतील भूते, हा इथला नियम आहे. आणि या भूतांना काबूत कसं ठेवायचं हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. मला वाटतं इतकं पुरेसं आहे. आपण इथेच थांबू. धन्यवाद साहेब. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. ते माझ्यावर सोडून द्या. सर, बोलवलं? या काका, बसा बसा. नाही, पण माझं थोडं अकाउंटचं काम बाकी होतं. तुमचं काम चौकच असतो. बसा, काय बोलायचं आहे मला. बरं बरं. काका, काकेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ मला आत्ता कळला. म्हणजे? अहो, आमच्यासमोर तुमच्यासारखा एक अनुभवी सज्जन माणूस वावरत असताना आम्ही बाहेर अध्यक्ष शोधायला लागलो. अच्छा. मग ही तुमची म्हण थोडी बदला अशी मी तुम्हाला विनंती करतो. म्हणजे? क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय असं तुम्हाला वाटेल,
पण कसं झालं आहे, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, अशी म्हण येते हवी. जागा चुकलासी? नाही समजलं काका. अहो, आपली विनिता मॅडम, तिच्यात असं काम करण्याची पात्रता आहे. अहो, तुम्हाला माहीत नाही, ती बाहेर एका संस्थेचं असं फार चांगलं काम करते आहे. आणि सध्या तिला अशा एखाद्या ब्रेकची गरजच आहे. मी तर म्हणतो उत्तम उमेदवार. हो, मला त्यांची समस्या सांगितली शौनकने, पण त्यांना एवढी मोठी जबाबदारी घेणं जमणार आहे का? अहो, आत्ता ही जी मंडळी येऊन गेली ही वरवर चांगली वाटत आहेत, पण उद्या ते संस्थेचं काम व्यवस्थित करतीलच याची काय गॅरंटी? म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाची गॅरंटी देणार कोण? खरं आहे. उद्या जर ते आपल्या संस्थेच्या जीवावर वाढणारी भांडगुळं ठरले तर याला कोण जबाबदार? शौनक, काका म्हणतायत तसं विनिता मॅडमना आपण एक चान्स देऊन तर बघूया. तसं आपली बाकीची टीम तर सक्षम आहेच. हो, मग त्यांचा योग्य रीतीने सन्मान केला गेला पाहिजे. काका, पण तोपर्यंत हे सस्पेन्सच राहू दे बरं का. येस. मम्मा. वल्लरी, अगं तू इकडे का आलीस? मी तुला बाहेरच बोलवणार होते, पण तू फोनच उचलला नाहीस. आपण नंतर बोलू वल्लरी. तू जा बघू इकडून. कुठल्याही क्षणी आमचे साहेब येतील इकडे. मम्मा, मला पुढे शिकायचं आहे. आणि ते पोर्टफोलिओचं खूळ? तो माझा मूर्खपणा होता. तू आणि बाबा दोघे मिळून इतके दिवस मला मूर्खात काढत होतात. मी काय तर गावढळ, अडाणी. आता गावालाच जाऊन राहते कशी? रिअली व्हेरी सॉरी मम्मा, पण तू जाता जाता जे बोललीस ते ऐकून बाबाला खूप वाईट वाटलं. तो शब्द कोणता? भांडगुळ. मला अर्थ माहीत नव्हता, पण मी बाबाला विचारलं. तो म्हणाला, भांडगुळ म्हणजे दुसऱ्याचं शोषण करून जगणारे पॅरासाइट. तो इतका हर्ट झाला ना, लगेच बाहेर निघून गेला. कुठे? परेश काकांना असिस्टंट हवा होता ना, कन्स्ट्रक्शन कंपनीत, त्यांना भेटायला गेला. 2 दिवस नाटकं करेल फक्त. त्याचं माहीत नाही, पण मला मात्र काम करून पुढे शिक्षण घ्यायचंय तुझ्यासारखं. मम्मा, खूप कष्ट घेतलेस ग तू तुझ्या लहानपणापासून, पण आता मला तुझ्यावर अवलंबून राहायचं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू बी पॅरासाइट. रिअली मम्मा. माझं शहाणं बाळते. वल्लरी, अगं कुठल्याही पालकांना आपलं मूल भांडगुळ नाही वाटत ग. प्रत्येक पालकाला वाटत असतं मुलांनी योग्य त्या वयात आपलं शिक्षण पूर्ण करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी व्हावं. मग पालकांची ही इच्छा चुकीची आहे का? नाही ना? सर, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण कशाबद्दल? आजपासून तुम्ही NGO फॉर एल्डर्स चे अध्यक्ष आहात. ग्रेट मम्मा. खरंच? अगदी खरं.
आणि वल्लरी हे हे काय तुझ्यासाठी. काय आहे उघडून बघ. ओ वाव अरे वा नो पेन नो नो गेम. गेम